उसामा सुसे साहब का आगमन होता है। वेलकम, आपका स्वागत है। पहली गेंद वहां पर विकेटों के बीच में गेंद रही थी, हल्के हाथों से फ्लिक किया इस गेंद को बल्लेबाज ने और सिंगल के साथ अपनी पारी की शुरुआत करते हुए बल्लेबाज। बाधाने संघाचा 2-1 आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाही आणि म्हणूनच बाधाने संघाला पॅनलाइज केलं जाते। 2 धावांची पेनल्टी बाधाने संघाला दिली जात आहे। एक एक्स्ट्रा प्लेयर अपन पाठवायचा आहे। जी बिल्कुल, यहाँ पर एक वीरा को 2 रनों का पेनल्टी लगा है। देखिए सुभाष धुमाल सर, बात यह है कि इतना बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे हैं तो हर चीज पे आपको ख्याल रखना होगा। 2 रनों से यहाँ पर पैनलाइज किया गया है टीम बधाने को। हालांकि पहली गेंद जो रही थी पापा सुसे की, वो बहुत ही बेहतरीन रही थी, बिल्कुल विकेटों के बीच में गेंद को रखा था उन्होंने। पापा सुशी आपण बघतोय फ्रंटलाईन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट गोलंदाजी करताना इनसाइड आउट हा फटका केलेला आहे। क्षेत्ररक्षक तिथे या सज्ज आहे, मात्र आपण पाहतोय झेल होण्यासारखी संभावना नाही। या शाहिद खानने या चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आपल्या संघासाठी नक्कीच काही धावा सेव्ह करताना तो पाहायला मिळतोय। जी बिल्कुल, रन तो बचाए वहां पर शाहिद खान ने अपनी टीम के लिए। अच्छा स्ट्रोक भी लगाया था वहां पर बल्लेबाज ने, इनफील्ड के ऊपर से इस गेंद को खेल दिया था। अबन आचन साहब, साथ ही साथ सयाम मुल्ला साहब और उसामा सुसे साहब से गुजारिश है आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है। पापा सुसे एक बार फिर से वहां पर, इस बार देखना सफल होकर गेंद को खेल दिया है। गेंद जाती हुई डीप फाइनल की दिशा में 6 रनों के लिए। पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय। या डेप्थचा वापर चांगल्या प्रकारे केलेला आहे। अगदी या मागच्या पायावर वजन ट्रान्सफर केला होता आणि फाईन केलेला आहे। फायनली ग्रीजनच्या वरून षटकार पाहायला मिळतोय। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक इस वक्त आता हुआ, थोड़ा सा जगह बनाकर इस गेंद को खेला है वहां पर बल्लेबाज ने और गेंद डीप फाइनल की दिशा में चले गई है इस बार 6 रनों के लिए। धावसंख्या 9 आपण पाहतोय। या प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय या भादाने संघ टॉस जिंकल्यानंतर इनसाइड आउट सुरेख फटका अगदी इनफील्डच्या वरून चिन्ह निघून जाते। एका टप्प्याने एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार। क्या खूबसूरत स्ट्रोक आया है वहां पर बल्लेबाज द्वारा, थोड़ा सा जगह बनाई वहां पर बल्लेबाज ने और इनसाइड आउट स्ट्रोक खेला है। लॉफ्टेड कवर ड्राइव और गेंद 1 बाउंस में सीमा रेखा को पार करती हुई 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी और इस चौके की मदद से अब टीम का स्कोर आगे की तरफ पहुंचता हुआ 13 पर बिना किसी विकेट के नुकसान पर। 2 फटके आपण पाहतोय या षटकामध्ये चांगले पाहायला मिळतात। सलमेजुडी मैदानामध्ये आणि या जी सलामी हवी होती ती सलामी या भादाने संघाकडून पाहायला मिळते। इस बार कदमों का इस्तेमाल किया था वहां पर बल्लेबाज मनोज, हालांकि थोड़ा सा गति परिवर्तन किया था वहां पर पापा सुसे ने। मनोज और उनके साथी जो खिलाड़ी है विश्वास, दोनों ओपनर बल्लेबाज, एक अच्छी शुरुआत यहां पर मिलती हुई दोनों ओपनर बल्लेबाज द्वारा। खास करके मनोज जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे, बहुत ही दिलकश स्ट्रोक लगाते हुए। क्रॉस दी लाइन इस बार गेंद को खेल दिया, गैप में गेंद जाती हुई, नहीं रोक पाएंगे गेंद को और गेंद एक बार फिर से जाती हुई 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी पहले ओव्हर में मनोज द्वारा। आणि धावसंख्या पहिल्या षटकात समाप्त धावफलकर पाहायला मिळते 17 धावा। मनोजच्या बॅट मधून आपण पाहतोय एक षटकार 2 चौकार हे आपण पाहू शकता। गॅप मोठा आणि जिथे गॅप मोठा तिथे काय धावांचा टोटा आपण पाहतोय। अगदी गॅप हेडला होता आणि गॅप मधून चिडू पाडलेला आहे चौकारासाठी। फ्लाइंग स्टार्ट यहाँ पर ड्रीम स्टार्ट मिलता हुआ टीम बधाने को। आइए हमारे बीच में रफी पटेल साहब का आगमन होता हुआ। वेलकम, आपका स्वागत है रफी पटेल साहब। आए हुए सभी मेहमानों का हम स्वागत करते हैं शाहिद खान द्वारा और उनका जो ग्रुप है उनके द्वारा। हमारे तमाम मौजूद मेहमानों का स्वागत है। वेलकम ऑल ऑफ यू। पहले ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है और रन जो बनाए गए 17 रन बने बिना किसी विकेट के नुकसान पर। स्वप्न सुरुवात आपण मध्ये फ्लाइंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट इथे मात्र आयुक्र बाधाने संघाकडून आणि खास करून मनोज आपण बघूया आक्रमक मूड मध्ये पाहायला मिळालेलं आहे। क्या बात है, इस मैच में तो दर्शक बहुत ज्यादा नजर आ रहे हैं और सभी जो है कि बीसीसी के
समर्थक नजर आ रहे हैं और जो स्टैंड है अधुमा सर वो मिस्टर आईएसपीएल स्टँड आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक तिथे पाहायला मिळतात. तिथे हुक करण्याचा प्रयत्न होता, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही. यहाँ पर शाहिद खान की जो सोच है उसको भी सलाम करना होगा. जो हमारे भिवंडी के आईएसपीएल खिलाड़ी है उनका एक स्टँड बनाया गया है. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मेडिकल रिझर्व मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मरता क्या न करता राहिल शेख याला गोलंदाजी ट्रॅकवर बोलवण्यात गेलेलं आहे आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या गेल्या होत्या. मैजिक ऑफ पड़गा राहिल शेख को यहाँ पर गेंदबाजी के लिए बुलाया गया. पहले डॉट गेंद रही थी और दूसरी के ऊपर एक सिंगल रन आए. 18 पर अब स्कोर. राहिल फिर से एक और अच्छी गेंद. वहां पर थोड़ा जगह बनाकर गेंद को खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज, लेकिन यही तो खास बात रहती है राहिल की. राहिल शेख आपण बघतोय आपल्या संघाला वापसी करून देताना. कारण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केले. तर पहिलं षटक पापा सुशयाचं माग ठरलं होतं आणि त्यानंतर वापसी करणं गरजेचं होतं. वापसी करून देताना गोलंदाज पाहायला मिळतोय. इस बार हल्के हाथों से गेंद को खेल दिया. वहां पर देखना है 2 खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए, लेकिन नहीं रोक पाएंगे अहमद और सिनान इस गेंद को. फिर से गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी इस वक्त करते हुए मनोज. ताकत कम और नजाकत ज्यादा देखने को मिली वहां पर मनोज द्वारा. अगदी बरोबर. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट आपण बघतोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना फलंदाज पाहायला मिळतोय. जो चेंडूचा फेस होता त्याचा वापर मनोज यांनी केलेला आहे. तीसरी बाउंड्री आई है उनके बल्ले से, लेकिन इस बार देखने अपने जाल में फंसा लिया है राहिल ने और विकेट. पहली सफलता अपनी टीम को हासिल करते हुए राहिल शेख. मनोज हा बाद होताना आपण बघतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहिला विकेट प्राप्त करताना राहिल शेख आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देताना. विकेट के साथ वापसी यहाँ पर की है राहिल शेख ने. पहली सफलता यहाँ पर मिलती हुई बीसीसी को और विकेट मनोज इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. हालांकि अच्छी बल्लेबाजी कर रहे थे मनोज. 3 बाउंड्री और एक सिक्सर भी आया था उनके बल्ले से. कुल मिलाकर 20 रनों की एक शानदार पारी खेली है. नए बल्लेबाज अब आए हैं विजय गीते. पीटीसी के वंडर बॉय के नाम से जाने जाते हैं विजय गीते. अब देखना कि किस तरह से बल्लेबाजी यहाँ पर करेंगे विजय. विजय गीते की प्लेयर आपण बघतोय. बादाने संघासाठी नेहमीच मॅच विनर राहिलेला आहे. अनेक चांगल्या इनिंग त्याने खेळलेले आहेत. ये अच्छा बैटल भी रहेगा. एक तरफ पीटीसी के वंडर बॉय तो दूसरी तरफ पीटीसी के मैजिक पड़गा राहिल. ओहो फिर से वहां पर एक और अच्छी गेंद. भूल भुलैया गेंदबाजी के लिए जाने जाते हैं और वही चीज देखने को मिली इस ओवर में राहिल शेख द्वारा. नक्कीच आपण बघतोय राहिल शेखाचं षटक कम खर्चीला फुल चर्चेला राहिलेलं आहे. कारण या षटकामध्ये फक्त त्याने 5 धाव खर्च केले आहेत. एक चौकार खर्च करून अनेक महत्वाची सफलता देखील मनोज चुरबाने त्याने प्राप्त केलेली आहे. बिल्कुल सक्सेस ओवर ये रहा है. राहिल शेख का सिर्फ 5 रन देकर 1 विकेट हासिल किए उन्होंने. हालांकि पहले ओवर में पापा सुसे जो रहे थे थोड़े से महंगे साबित हुए. 17 रन आए थे उस ओवर में, लेकिन इस ओवर में रनों पर रोकथाम भी लगाई और एक सफलता भी अपनी टीम को दिलाई है राहिल शेख ने. 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है. स्कोर है 22 रन 1 विकेट गंवाने के बाद. 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा इथून केल्या गेलेल्या आहेत. आपण बघतोय बादाने संघाने पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज सिंदान खोत. P1 आणि P2चा षटक समाप्त झालेला आहे. आणि या 2 षटकांसाठी आपण पाहतोय इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. थर्ड मॅरिजर मध्ये झेल आणि इथे आणखीन एक फलंदाज फेल. सफलता अर्जित करताना आपण सिंदान खोत आपल्या पहिल्याच चेंडूवर. जी बिल्कुल विकेट के साथ यहाँ शुरुआत की है सिनान खोत ने और ये दूसरा विकेट अब यहाँ पर गिरा है. मैच नंबर 4 जो रहेगा आज के दिन का एनसीसी बोरीवली और बामनदेव कुरुंद के बीच में रहेगा. दोनों टीमों के जो कैप्टन है आपको बिल्कुल टॉस के लिए तैयार रहना है. ओवर नंबर 3 का भी खेल अब यहाँ पर शुरू हो चुका है, लेकिन शुरुआत जिस तरह से की है सिन्हा ने अपनी गेंदबाजी की विकेट के साथ की है. 22 पर 2. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज आता मध्ये डगॉटला वापस गेलेले आहेत. आणि विजय किती
विजय गीते याचा साथ देण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय या ऋतिक गाडगे. सिन्नन खोत याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक त्याला मिळालेलं आहे. चौथे नंबर पर अब बल्लेबाजी के लिए ऋतिक गाड़गे. 22 पर 2 विकेट. ओवर नंबर 3 का खेल ये चलता हुआ. मैच नंबर 4 आप देख रहे हैं. एक वीरा बदाने और साथ ही साथ बीसीसी बोरीवली. मैच नंबर 3 है. मैच नंबर 4 का टॉस इस इनिंग के बाद. फिर से वहां पर देखना इस बार बाबू नाचन गेंद के नीचे आते हुए, लेकिन बिल्कुल आसान सा कैच वहां पर ड्रॉप किया है बाबू नाचन ने. खरं तर बाबू नाचनसाठी या लॉलीपॉप झेल होता. मात्र हे आपण बघू शकतो रिप्लेमध्ये कशा प्रकारे या फटका खेळला होता की अगदी मिस टाइम फटका होता. टायमिंग शॉट पाहिला नव्हता. संधी होती इथे मात्र बाबू नाचनने मात्र त्या संधीचं सोनं केलेलं नाही. बिल्कुल यहाँ पर मौका रहा था बाबू के पास. हालांकि बाबू नाचन आउटफील्ड के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, लेकिन उनसे इस बार ये चूक हुई है. एक आसान सा कैच वहाँ पर ड्रॉप होता हुआ. गेंदबाजी जिस प्रकार से हो रही है सिनान खुद द्वारा वो बहुत ही बेहतरीन है. पहले गेंद पर विकेट, उसके बाद एक जीवन दान मिला है वहाँ पर बल्लेबाज को. फिर से देखना है बाबू नाचन एक्शन में आते हुए, लेकिन इस बार वन बाउंस में गेंद को फील्ड किया और ये एक सिंगल रन इस गेंद के ऊपर. इस सिंगल के साथ अब टीम का स्कोर 24-24 पर स्कोर 2 विकेट गंवाने के बाद. पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर भादाने संघ होता 17 धावा. त्यानंतर आपण बघतोय धावांचा ग्राफ तो थोडासा कमी होता आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं कारण राहिल शेख आणि त्यानंतर आता सिन्नान खोत. जी बिल्कुल, जिस तरह से पिछले ओवर में राहिल ने गेंदबाजी की वो बहुत ही बेहतरीन, और उनको कंटिन्यू करते हुए सिन्नान लगातार बहुत ही बेहतरीन लाइन के ऊपर गेंदों को रखते हुए सिन्नान खोत बल्लेबाजों को उतना मौका नहीं दे रहे बड़ा हिट लगाने के लिए. एक और सिंगल रन. सिंगल धावफलक घालता ठेवलेला आपण बघतोय. मोठे फटके खेळण्याची मुभा स्वतंत्र दिलं जात नाही आणि क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर इथे मात्र एक वेळा भादाने संघाचे फलंदाज करताना पाहायला मिळतात. जी बिल्कुल, दोनों जो बल्लेबाज विजय और ऋतिक रनों को कंटिन्यू आगे की तरफ लेकर जाते हुए बड़ा हिट लगाना चाहते थे. वहां पर बल्लेबाज जोरदार अपील जरूर हुई, लेकिन एम्पायर जो है कि रमीज रईस टच से मस नहीं होते हुए लेग बाय का एक सिंगल रन अब स्कोर में ऐड होता हुआ. धावसंख्या 26-26 आपण बघतोय. मात्र पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून भादन संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवले बोरिवली संघाच्या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. अगदी टिचून मारा केला जातोय. पूरी तरीके से रनों पर रोकथाम लगाई है इस ओवर में. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी सिन्नान खोत द्वारा, लेकिन इस बार लॉफ्ट कर दिया गेंद को और गेंद जा रही बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. झन्नाटेदार सिक्सर आता हुआ वहां पर बल्लेबाज द्वारा. हा चेंडू आपण बघितला तर पूर्णपणे पाल्यामध्ये होता आणि त्याला पाठवलं प्रेक्षकांच्या गाल्यामध्ये. हा आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका केला होता. येस, अगोदरच हा तयार होता. ऋतिक गाडगेच्या बॅटमधून षटकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 6 ने मुसंड मारते. धावफलकावर पोहोचते ते 32 वर. जिस तरह से ऋतिक गाड़गे ने स्ट्रोक लगाया, मानो ऐसा लगा कि ऋतिक गड़क ने ये स्ट्रोक लगाया है. मॅन फ्रॉम लाखिवली जो नेहमीच कडक शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याला देखील आपण बिशीपोर सिटी फॉर्मॅटमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना पण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल कुरिन विपक्ष एनसीसी बोरिवली या दोन संघांमध्ये. बोरिवलीचा आणखीन एक संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. फिर से एक बार गेंदबाजी के लिए राहिल शेख को बुलाया गया है. तीन ओवर की समाप्ति, स्कोर है 32 रन बन चुके हैं. ऋतिक गाड़गे और विजय गीते इस वक्त क्रीज पर है और अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज, लेकिन गेंदबाजी में एक बार फिर से अब राहिल शेख. पिछला ओवर जो रहा था राहिल का वो बहुत ही बेहतरीन रहा था. 5 रन देकर एक सफलता उनको मिली थी. देखना कि इस ओवर में किस तरह से खेल रहेगा राहिल. विकेट के साथ अपने दूसरे ओवर की शुरुआत की है राहिल शेख ने. मॅजिक ऑफ फटका का मॅजिक चलता हुआ अपन बादो या
कारण या अगोदरच्या षटकामध्ये देखील त्यांनी या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं आणि या देखील षटकाची सुरुवात त्यांनी विकेट नाही केली. हा आपण पाहू शकता दांडी गुल करताना राहिल शेख. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया गेंद के ऊपर विकेट हासिल की है. ये दूसरी सफलता मिली है राहिल शेख को. पहले ओवर में एक और इस ओवर में पहली गेंद पे के ऊपर एक और विकेट हासिल करते हुए 32 पर अब ये तीसरा विकेट गिर चुका है. न्यू बॅटर ओमकार गाडगे, ऋतिक गाडगे आणि ओमकार गाडगे ही जोडी मैदानामध्ये मात्र विजय गीतेच्या रूपाने एक मोठा विकेट इथे मात्र गमावलेला आहे. तो आई एकविरा बादाने या संघाने. नए बल्लेबाज अब आए हैं ओमकार गाडगे. हालांकि ऋतिक अभी भी वहां पर मौजूद है, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं ऋतिक. एक सिक्सर आया है उनके बल्ले से. एक और अच्छी गेंद, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस वक्त करते हुए राहिल शेख. पहली गेंद के ऊपर विकेट हासिल की और नए जो बल्लेबाज है ओमकार, उनको एक मैजिकल गेंद करते हुए. स्विंग अँड मिस आपण बघतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधला नाही फलंदाज ओमकार गाडगे याला. रनों पे कहीं ना कहीं अब थोड़ी सी रोकथाम यहां पर लगी हुई है. 32 पर स्कोर. समय थोड़ा कम लेना है बीसीसी बोरीवली, इस बात का आपको ध्यान देना है. इस बार देखना है वहां पर लो फुल टॉस गेंद रही थी. शाहिद खान वहां पर गेंद के नीचे आते हुए ओहो, लेकिन कैच को समाप्त किया वहां पर पापा सुसे ने कैच को समाप्त किया है. आणि आणखीन एक फलंदाज बाद होता नाही ते मात्र आपण बादाने संघाला चौथा हादरा बसतो ओमकार गाडगेच्या रूपाने. ये देखिए किस तरह से आउट हुए वहां पर बल्लेबाज, अपने जाल में कहीं ना कहीं फंसाया है बल्लेबाज को. हालांकि ऐसा लग रहा था कि शाहिद खान के कैच को अंजाम देंगे, लेकिन पापा सुसे जो कि एक बैक एक्शन में आते हुए. न्यू बॅटर देवराज गाडगे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर धावपल्याकडे पाहायला मिळते. ऐकुरा बादाने संघाची ती 32 धावा. बत्तीस पर एक और विकेट वहां पर गिरा है. चौथा विकेट अब यहां गिर चुका है. नए बल्लेबाज अब देवराज. पारी की शुरुआत करते हुए देवराज. इस ओवर में एक और विकेट हासिल की है राहिल शेख ने. 3 गेंदें की जिसमें अब तक रन नहीं आया इस ओवर में, और 2 अहम विकेटें भी हासिल करते हुए बहुत ही जबरदस्त गेंदबाजी आज हम देख रहे हैं राहिल शेख द्वारा. मैजिक ऑफ पड़गा. इस बार देखना वहां पर अपील जरूर हो रही है, लेकिन दूसरे रन के लिए वहां पर पलट चुके हैं बल्लेबाज. आणि पंचाचं बोट आकाशाकडे फलंदाज बाद आहे. 5 चौपणे फलंदाज बाद होता. आणखीन एक हादरा बसतोय ते मात्र ऐकुरा बादाने या संघाला. वेलकम वेलकम वेलकम, मोस्ट 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 वेलकम. दोस्तों इस वक्त हमारे बीच में आगमन होने जा रहा हमारे एक बहुत बड़े स्पॉन्सर और भावी सरपंच जियाद सोराब गुजर साहब और मोहम्मद गुजर साहब. वेलकम, आपका स्वागत है. और साथ में अब्दुल्ला भाई भी है. वेलकम अब्दुल्ला भाई, आपका भी स्वागत है. अब्दुल कास्कर और मुसद्दिक मुल्ला साहब, वेलकम, आपका भी स्वागत है. साथ ही साथ बुरहान कास्कर साहब, आपका भी स्वागत है. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जेव्हा आमचे स्पॉन्सर देखील आहेत. मोस्ट वेलकम. शाहिद खान प्रेजन एकता ट्रॉफी 2026 मध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. हैट्रिक पर बात चुकी है राहिल शेख. देखना है कि आज हैट्रिक कंप्लीट की है पहले मुकाबले में. क्रिश पाटील याने. हालांकि हैट्रिक गेंद रही थी वहां पर. आज एक हैट्रिक जरूर देखने को मिली है हमें सर. क्रिश ने वो हैट्रिक कंप्लीट की थी. अगदी बरोबर आहे. जगनेश वाफल बी संघाविरुद्ध त्यांनी तो कारनामा केला होता. धनेश्वर कुक्ष संघाकडून खेळताना. धावसंख्या 33 आपण बघतोय. राहिल शेख आपल्या स्पेल मधले शेवटचं षटक आणि संघाकडून चौथं षटक घालताना. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र त्याच्या डोक्यावरून मस्तक दस्तक चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर सर के ऊपर से फर करके गेंद निकल गई। टीम के कैप्टन वहां पर मौजूद रहे थे, उनके सर के ऊपर से इस बार गेंद निकल गई है 6 रनों के लिए। इस सिक्सर की मदद से अब तेजी से स्कोर आगे बढ़ता हुआ 39 पर। तुरंत ही फील्डिंग लगानी है, समय उतना ज्यादा नहीं है, प्लीज तुरंत ही फील्डिंग लगानी है बीसीसी बोरीवली। बिल्कुल ओवर टाइम जो है बिल्कुल सही है। 5:16 पर ये मैच शुरू हुआ था और अब 5:36 हो रहे हैं। 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 बाद 39 स्कोरवर पाहायला मिळते. आपण सामना पाहतोय एकविरा भादानी विपक्ष बीसीसी बोरिवली आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला एनसीसी बोरिवली विपक्ष वामनदेव कुरुन या दोन संघामध्ये. लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए पप्पू दिवकर। 4 ओवर की समाप्ति पर जो स्कोर बनाया गया 39 रन बने हैं। देखना है पप्पू दिवकर गेंदबाजी के लिए आते हुए। ओहो, पहली गेंद अगेंस्ट द टर्न गेंद को खेला है और गेंद जा रही बाउंड्री के बाद 6 रन। दिवकरच्या अगेन्स्ट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दिवकरचं स्वागत इथे षटकाराने केले आहे फलंदाजाने. क्या कमाल का स्ट्रोक वहां पर आता हुआ, अगेंस्ट द टर्न गेंद को खेला और वाइडिश मिड विकेट के ऊपर से इस बार गेंद चले गई है 6 रनों के लिए। लास्ट ओवर की डेथ ओवर की जो शुरुआत हुई है वो सिक्सर के साथ हुई है। इस सिक्सर की मदद से स्कोर अब 45 पर स्कोर जा पहुंचा है। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक आया इस वक्त बल्लेबाज राजेंद्र द्वारा। राजेंद्र या षटकाराने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि एकविरा भादानी संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 वर. टॉस साठी दोन्ही संघ संघटना टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. एनसीसी बोरिवली आणि बाबनदेव कुरुन. इस बार अच्छी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन वहां पर गेंद रही है। थोड़ा सा कहीं ना कहीं कैलकुलेटेड स्ट्रोक लगाने की कोशिश रही थी बल्लेबाज द्वारा, हालांकि कैच वहां पर ड्रॉप हुआ है। देखिए प्लेयर पवेलियन में जो खिलाड़ी बैठे हुए आपको कुर्सियों पर बैठना है, इस बात का भी ध्यान देना है। इस बार ये एक अच्छी गेंद रही थी पापा दिवकर द्वारा। 46 पर स्कोर। फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन करताना आपण पाहतोय गोलंदाज पप्पू दिवकर. पहिले चेंडूवर षटकार खर्च केला होता, त्यानंतर मात्र मागील चेंडूवर त्याने वापसी केलेली आहे. शेवटचे षटक घेऊन आलेले आहे तो आपण पाहतोय बीसीसी बोरिवली या संघाकडून. बीसीसी बोरिवली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि पुढील सामन्यामध्ये एनसीसी बोरिवली संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. फिर से एक और अच्छी गेंद वहां पर, पूरी तरीके से अपने एक्सपीरियंस को यहाँ पर झोंक रहे हैं पप्पू, जिस तरह से अब वो गेंदबाजी करे। हालांकि पहली गेंद पर सिक्सर है, लेकिन उसके बाद जो उन्होंने गेंदबाजी की है वो बहुत ही बेहतरीन। एक्सपिरियन्स कंपेनियर आपण पाहतोय पप्पू दिवकर आपला पूर्णपणे एक्सपिरियन्स झोकून देताना आता मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हालांकि टीम पे हम नजर डालें तो ज्यादातर जो खिलाड़ी वो एक्सपीरियंस वाले ही है। लो फुल टॉस गेंद, स्लॉक स्वीप के अंदाज में गेंद को खेला और गेंद जाती हुई इस बार देखना है कि बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए बिल्कुल फ्लैट ये सिक्स आता हुआ। समांतर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये या कशाप्रकारे फटका खेळलेला आहे. थोडंसं लो चेंडू होता आणि मात्र पुरेपूर टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय आणि या फ्लॅट सिक्स आपल्याला पाहायला मिळतोय. बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक। लो फुल टॉस ये गेंद रही थी और स्लॉप स्विक के अंदाज में इस गेंद को खेला है। फ्लैट ये सिक्स बाउंड्री के बाहर जाता हुआ 6 रनों के लिए। इस सिक्सर की मदद से अब टीम का स्कोर 52 पर स्कोर जा पहुंचा है। एक अच्छा टोटल अब यहाँ पर बना लिया है एकवीरा बदाने ने। हालांकि शुरुआत जो रही थी वो अच्छी रही थी, पहले ओवर में 17, लेकिन इसके बाद राहिल ने जो गेंदबाजी की थी वो बहुत ही बेहतरीन। लेकिन अब ये दोनों बल्लेबाज एक फिनिशिंग टच देते हुए अपनी टीम को। अगदी बरोबर, कारण 2 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. अर्धशतक क्रॉस झालेले आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 52 धावा. इस ओवर में ये दूसरा सिक्सर लगा है। 2 गेंदें अभी भी बची हुई है बल्लेबाजों को कुछ करने के लिए।
इस बार आगे निकले, कदमों का इस्तेमाल किया वहां पर, डाउन द ग्राउंड गेंद को खेल दिया, स्टैंड एंड डिलीवर 6 रन। बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर आते हुए। सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार हे आपण पाहू शकता. अगदी पुढे येऊन हा फटका केलेला आहे. आपण जर बघले तर अगदी समोर हाय अँड हँडसम स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. क्या कमाल की बल्लेबाजी, ऋतिक बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करे इस ओवर में, ये उनका दूसरा और अब तक 4 सिक्सर लगा चुके हैं ऋतिक गाड़गे। लेकिन लास्ट ओवर हम देख रहे हैं कि अब यहां पर कहीं ना कहीं महंगा साबित होता हो। 19 रन आ चुके हैं इस ओवर में अब तक। इस बार देखना है कि वहां पर क्या कुछ हो पाएगा। हालांकि गेंद बहुत ही बेहतरीन रही थी, पूरी तरीके से बीट कर दिया था वहां पर बल्लेबाज को। लास्ट गेंद के ऊपर एक सिंगल रन आया है इस गेंद के ऊपर, और पहले इनिंग इस वक्त समाप्त होती हुई। पहले बल्लेबाजी करते हुए आई एकवीरा बदाने ने जो रन बनाए वो है 59 और 60 का टारगेट रहेगा बीसीसी बोरीवली के सामने। आइए दोस्तों, मैच नंबर 4 का टॉस अब यहाँ पर होने जा रहा है। एक तरफ है एनसीसी बोरीवली और दूसरी तरफ जो टीम रहेंगी बाबन देव खुरुन के बीच में ये टॉस। और टॉस के लिए आज के जो हमारे मेहमान हैं उनको हम हमारे टॉस बॉक्स में बुलाना चाहेंगे। मुसद्दिक मुल्ला साहब, साथ ही साथ अब्दुल कास्कर साहब। आइए मुसद्दिक मुल्ला साहब और अब्दुल कास्कर साहब के शुभ हाथों से यहाँ पर मैच नंबर 4 का टॉस होने जा रहा है। आइए हमारे आज के मुख्य अतिथि, हमारे मुअज़्ज़िज़ मेहमान इस वक्त हमारे टॉस बॉक्स से जुड़ते हुए। एक तरफ है एकता ट्रॉफी और दूसरी तरफ है फ्रेंड्स ग्रुप। एनसीसी का कॉल रहेगा, एकता कहना था और आया भी है एकता। बहुत बहुत शुक्रिया हमारे दोनों ही मुअज़्ज़िज़ मेहमानों का। आइए, एनसीसी बोरीवली के कैप्टन बबुश इस वक्त मेरे साथ है। बोरीवली की टीम खेलने जा रही है, एक और बोरीवली की टीम खेल रही है, और बोरीवली का ये टूर्नामेंट भी है एकता ट्रॉफी। आज जब दोपहर में आपने यूट्यूब पे या फिर यहाँ पर मुकाबले को देखा तो किस तरह से फीलिंग आ रही थी बबुश? बहुत बढ़िया फीलिंग आ रही थी। शाहिद खान का जिगर ये टूर्नामेंट कराता है, क्योंकि 16वां टूर्नामेंट है ये, और डे नाइट कराना बहुत बड़ी बात है, और हमारे को हर साल खेलने का मौका मिलता है। बिल्कुल ऐसा फीलिंग आती है कि बिल्कुल बीपीएल खेल रहे हैं हम भिवंडी का, ऐसी फीलिंग आती है। और हर कोई टीम ये टूर्नामेंट खेलना चाहती है, और हम शुक्रगुजार है शाहिद खान के कि हमारे को खेलने का मौका दिया। जी जी बिल्कुल, आपको खेलने का मौका दिया और आपकी टीम यहाँ पर खेल रही है। टॉस जीते बबुश, क्या करने जा रहे हो? बैटिंग। आइए, अब कुरुन की टीम के कैप्टन मेरे साथ है। किस तरह से यहाँ पर आपको फीलिंग आ रही जिस तरह से ये टूर्नामेंट आयोजित किया गया है? बहुत बढ़िया टूर्नामेंट रखे शाहिद भाई ने, हर साल की तरह वो अच्छे ही टूर्नामेंट करते हैं, आगे जाके भी अच्छे टूर्नामेंट रखे, यही उनसे ख्वाहिश है। टॉस हारा है, पहले बल्लेबाजी है, 5 ओवर में कितने रनों तक जाने की कोशिश रहेंगी आपकी? क्लाइमेट अभी बदल चुका है तो 50+ जाएंगे तो आराम से सेव कर सकते हैं। तो दोस्तों अभी अभी यहाँ पर मैच नंबर 4 का टॉस हुआ। टॉस को जीता एनसीसी बोरीवली के कैप्टन बबुश ने, और पहले गेंदबाजी करने का उनका फैसला रहा है, बल्लेबाजी करने का फैसला रहा है। ओवर टू कमेंट्री बॉक्स। चेक। थँक्यू सो मच मजर खान, पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। हॅलो चेक, हॅलो चेक। आबा नाचन या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं। ॲडव्होकेट जियाद खुसर यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेला। आबा नाचन आपको स्टेज पाहना है। बीसीसी बोरीवली, आपण खुर्च्यांवरती बसा प्लेयर्स पॅव्हेलियन मध्ये।
मोठं टार्गेट आणि पहिलाच बॉल शाहिद खानचा वार मिड विकेटच्या पलीकडे बॉल आउट ऑफ द पार्क येतोय सिक्सर. क्या बात आहे. शाहिद खान आपण पाहतोय जेवढं चांगलं आयोजन जेवढं चांगलं आयोजक आहे तेवढाच चांगला फटका देखील त्यांनी सजवलेला आहे. अगदी हवाई फायर आणि पहिला चेंडू सेम अशा बाहेर पाहायला मिळतोय. अगदी 4 इंचाच्या चेंडूला शाहिद खान पहिल्या चेंडूवर लिंबू बनवताना पाहायला मिळतोय. ओसामाजी सुशे यांना देखील आम्ही इन्व्हाइट करत आहोत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपण अर्चन साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील शाहिद खान प्रेझेंट एकता ट्रॉफी 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तब्बल 61-60 धावसंख्येचं लक्ष पुन्हा एकदा लॉंग ऑफला आणखी एक सिक्सर. शाहिद खान ऑन फायर. पहिल्याच 2 बॉलवर 2 लागोपाठ षटकार त्याच्या बॅट मधून. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. बीसीसी बोरिवलीनं रनचेजला सुरुवात केली आहे. टीट फॉट टॅट जशात तसे उत्तर द्यायला आपण पाहतोय. सुरुवात केली बीसीसी बोरिवल्याने. शाहिद खान ऑन फायर. ना एक दुका सीधा छक्का, 2 सलग षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. आणि या तिसरा लागला तर वसीम शेख यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. क्या बात आहे. शाहिद खान जणू काही समीर घरूनच बोरिवलीतूनच सेट होऊन आलेला आहे आणि शाहिद खान याला सध्या टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय. ग्रेट बॅटिंग आणि इथे जमलेले सर्व प्रेक्षक आता त्याचा आनंद घेताना. वैसे भी शाहिद खान बोरिवली क्रिकेट की जान, पडखा क्रिकेट की जान आहे. जेवढे मोठे आयोजक तेवढेच मोठे क्रिकेटर आहेत. मागच्या 20 वर्षांपासून त्या खेळाडूला आपण खेळताना बघितलंय. हा चेंडू स्वेअर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि 60 धावांचं लक्ष पार करत असताना सुभाजी तुम्हाला जो स्टार्ट हवा होता, जी सुरुवात हवी होती ती मिळाली आहे. एकविरा स्पोर्ट भादानेच्या विपक्षामध्ये. नक्कीच शाहिद खान आपण पाहतोय जे लक्ष आहे ते लक्षात ठेवून फलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय. हो, अगदी बरोबर. आणि पॉवर प्लेचा आता फायदा त्यानं उचलल्या. पलटवार करावा लागेल शिवमला. ओ हो हो हो, शिवमचा लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर एकसा बाउन्स प्राप्त करत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळेल. लागोपाठ 2 षटकार आले, त्याच्यानंतर व्हाईट बॉल आला, परंतु शिवमकडे क्षमता आहे, तो पलटवार करतोय त्या ठिकाणी. आई एकविरा स्पोर्ट भादाने संघासाठी. शिवम कमबॅक करताना पाहायला मिळतोय या चेंडूवर. नेक्स्ट बॉल. इथे मात्र कंट्रोल फटका पाहायला मिळतोय. मेडिक रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. कुठल्या प्रकारची धाव घेतली जाणार नाही. हो जरूर. आता लागोपाठ येणारे 2 डॉट चेंडू आता इथून डेफिनेटली गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील वाढवणार आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 धावा. शिवम पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. ओ कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड गॉन. बिग विकेट. बडी सफलता. मोठा धक्का लागला बीसीसी बोरिवली संघाला. शाहिद खान बॅक टू डग आउट. मॅन इन फॉर्म शाहिद खानची विकेट महत्वाची होती या भादानी संघासाठी आणि ती विकेट प्राप्त करून देताना गोलंदाज शिवम वापसी करताना आपण पाहतो. हे आपण पाहू शकता एज अँड गॉन. बॅटचा हलकासा स्पर्श आणि भादानी संघाच्या क्षेत्रक्षामध्ये मध्ये आता हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हो अगदी बरोबर. आणि तो होणारच होता कारण मोठी सफलता मिळालेली आहे. शाहिद खान ज्या फॉर्मात आहे त्याला आउट करणं लवकरात लवकर गरजेचं होतं आणि तो पलटवार आता इथे आपल्याला बघायला मिळतोय. चला आता बीसीसी बोरिवलीच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकार किंवा लागोपाठ 3 चौकार एखादा बॅटर मारतो तर सलमान धोबी यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाणार आहे. पारितोषिक डेफिनेटली लागतील कारण ही स्पर्धाच तेवढी मोठी आहे. प्रत्येकी कॅप्टन दुमा सर या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय पीटीसी क्रिकेटची नव्हे तर भिवंडी क्रिकेटची अनबन शान वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहतो. एकता ट्रॉफीचं नेहमीच आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघटनेने नक्कीच उल्लेख देखील केला होता की ही 16वी स्पर्धा आपण पाहतो एकता ट्रॉफी. त्या बात आहे. 16वं पर्व आहे म्हणजे हे कायचं काम थोडे. एखादी स्पर्धा 16 वर्ष टिकून ठेवणं, त्याचं सातत्याने आयोजन करणं. शाहिद खान अँड कंपनीनं ते करून दाखवलं. ओ जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता. बाबू नाचन नवीन बॅटर आला आणि चांगला बॉल येतोय. सुरुवातीचे 2 बॉल होते खरं तर गोलंदाजाच्या नावावरती, परंतु तदनंतर अगदी फलंदाजाच्या नावे होते, मात्र तदनंतर गोलंदाजानं पलटवार केला आणि 13 धावा धावफलकावर देत 2 धावांची पेनल्टी आपण या ठिकाणी ऍड करतोय आणि धावा असतील धावफलकावरती.
15 धावा. नक्कीच सुधारित धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. खरं तर 2 धावांची पेनल्टी ते बाधाने संघाला लागलेली आहे. त्यांचा 12 मॅन कॉम्बॉक्स मध्ये नव्हता आणि तो भुर्दंड त्यांना भोगावा लागतोय. 2 धावांची पेनल्टी त्या संघाला दिली जाते आणि आता मात्र बीसीसी बोरीवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. चांगली धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती आणि इथून आता जरूर जो पेनल्टीच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळाल्या त्या डेफिनेटली कुठेतरी प्रतिस्पर्धी संघावरती एक वेगळा इम्पॅक्ट टाकत असतात. कारण तो एक विचार ध्यानामध्ये असतो की 2 धावा आपल्या एक्स्ट्रा गेल्या, परंतु आता तो विचार न करता गोलंदाज शिवमनं जो पलटवार करून दिलेला आहे तो कायम ठेवावा लागेल. आई एकविरा स्पोर्ट बादानेला या मॅचमध्ये जर त्यांना जिंकायचं आहे तर, कारण बीसीसी बोरिवलीच्या घरच्या मैदानावर ते खेळतात, एकता ट्रॉफीमध्ये ते खेळतात आणि नेहमीच्या क्रीडांगणावरती बीसीसी बोरिवलीचा खेळ चांगला राहिला. विजय गीते येतोय पेटोचं दुसरं षटक घालण्यासाठी फार एंड करून मैदानाचं जे दुसरं टोक आहे त्या टोकाकडून तो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. जरार मुल्ला व्हॉट अ शॉट, काय फटका केला आपण मध्ये एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये आणि फटका खेळल्यानंतर जणू काही त्यांनी फोटोग्राफरला पोच दिली होती फोटो काढण्यासाठी. अगदी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक प्लेट इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसेंट लॉफ्टेड ड्राइव्ह आणि फटका खेळल्यानंतर हा त्याचा स्टान्स पहा, ही त्याची पोझिशन पहा. क्लासिकल फटका जरार मुल्ला आणि त्याच्या बॅट मधून झालाय हल्ला, सिक्सर. हा विराट कोहली जणू काही नक्कीच हा फटका खेळतोय असं वाटतंय. जरार मुल्लाचा हा पहिला हल्ला आपण पाहतोय. बिल्कुल ये पहला हल्ला करते हुए गेंदबाज विजय गीते के सामने. षटकाराने या जरार मुल्ला याने या विजय गीतेचं स्वागत देखील केलेलं आहे. या अगोदर शाहिद खानने शिवमचं स्वागत देखील षटकाराने केलं होतं. 21 धावा, 21 फॉर द लॉस ऑफ ऑन विकेट. पहिला गडी बाद जरूर झाल्या परंतु 21 धावा स्कोर कार्डवरती. यानंतर एनसीसी बोरिवली, यामध्ये आणखी एक बोरिवलीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बाबांदेव कुरुन संघाशी लढताना तो संघ आपण पुढील सामन्यामध्ये पाहणार आहोत. आज आपण बघितलं तर 2 सामने कुक्षे गावाच्या नावे राहिलेले आहेत. धनेश्वर कुक्षे आई गावदेव कुक्षे संघाने विजय संपादन केला. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा प्रयत्न, इथे मात्र पॉइंट रिझन मध्ये झेल आणि समाप्त होते फलंदाज जरार मुल्ला याचा खेळ. चांगला झेल ओमकारने पकडल्या. पॉइंटला रॅपिड हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता, रॅपिडली बॉल गेला होता परंतु पॉइंटला तुमच्या संघामधील सर्वात हुशार क्षेत्ररक्षक असणं गरजेचं असतं आणि ओमकारनं तो झेल तेथे पकडलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता, एकच सिक्सर जरारला इथे खेळता आला आणि त्याच्यानंतर त्याला शांत केलं विजय गीतेनं. पलटवार आता सुरू झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती 21 असताना दुसरा धक्का लागलाय. पॉइंटचा उल्लेख समीर तू केला आणि पॉइंट मात्र म्हटलं तर दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स याची नेहमीच आठवण ताजी होते. कारण जॉन्टी रोड्स त्याच रिझन मध्ये क्षेत्रक्षेत्रात नेहमीच आपल्याला पाहायला मिळायचं आणि या नक्कीच अनेक उदाहरणं त्याची दिली देखील जात आहेत. अगदी बरोबर. आणि चला बाबादेव कुरुंच्या कॅप्टनला आता विनंती करूया की बॉल चॉईस करण्यासाठी तुम्ही यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल एनसीसी बोरिवलीच्या विपक्षामध्ये बाबादेव कुरुन आणि प्रेक्षक स्टँड्स. मिस्टर ISPL या स्टँड मध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय, पापा सुसे. न्यू बॅटर पापा सुशी आपण बघतोय चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. टॉप नॉट बॅक टू पॅव्हलियन दोन्ही सलवेचे फलंदाज तंबूच्या आश्रयावर परतलेले आहेत, शाहिद खान आणि जरार मुल्ला. इथे लॉर्ड फुलटा चेंडू होता अगदी इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जातोय. या क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतोय. या डीपला चेंडू अडवला जातोय. मात्र 2 धावा दरम्यान पापा सुशे पूर्ण करतोय. 2 धावेने त्यांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलेलं आहे. हो, या 2 धावांनी वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि धावसंख्या 23 वर. म्हणजे आता इथून पापा सुसेला चांगली सुरुवात मिळाली आहे, कारण पहिल्या चेंडूचा सामना करताना परफेक्ट मिडल. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. कटरचा चांगला वापर इथे या गोलंदाज विजय गीते करताना पाहायला मिळतोय. गुड कम बॅक, एक्सलेंट बॉल. टप्पा पडला हलकासा बाहेर निघत असताना हा चेंडू आणि टॉस करताना आपण चेंडूला बघितलं. विजय गीते आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर षटक चालताना. इथे अगदी पायांच्या समोरचा चेंडू फान लेग रिझल्ट मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. लेग ग्लान्स भरपूर फाईन खेळताना आपण त्या ठिकाणी बघितलं. हे पारी प्ले मध्ये विकेटवर मारण्याचा प्रयत्न होता गीतेचा, परंतु त्या चेंडूला सरळ दिशा दाखवली. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे येणारा आज चौकार. फुल टॉस होता, फक्त दिशा दाखवली आणि खरं तर पूर्ण कंट्रोल नव्हतं या फटक्यामध्ये पापा सुसेचं. मात्र 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या.
रिझल्ट चांगला पाहायला मिळतोय. 4 धावा महत्वाच्या धावा तिथे मिळालेल्या आहेत बोरिवली या संघाला. यावेळी मात्र चेंडू पाडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर बीसीसी बोरिवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27 धावा. बघा ज्या वायर्स आहेत, विद्युत तारा आहेत, त्याच्यावर गाड्या पार केलेल्या आहेत. त्या गाड्या थोड्याशा आता बाजूला करा, कारण आपण फ्लड लाईट्स चालू करतोय. ज्या बाईक्स किंवा गाड्या वायरवरती पार्किंग केलेल्या आहेत त्या कृपया आपण थोड्याशा बाजूला घ्या, कारण आता लाईट चालू करायचे, फ्लड लाईट्स ऑन करायचे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27-27 एंड ऑफ द सेकंड ओव्हर. ज्या वायर्स आहेत त्यांच्यावर गाड्या आपण पार केलेल्या आहेत. कृपया पार्किंग झोनमध्ये आपण त्या पार करायच्या आहेत, कारण गाड्यांसाठी भरपूर जागा देखील आहेत. वाहन चालकांना विनंती असेल की आपल्या ज्या गाड्या आपण वायरिंगवर पार केलेल्या आहेत त्या आपण तिथून हटवायच्या आहेत आणि पार्किंग झोनमध्ये आपल्या गाड्या आपण पार करायच्या आहेत. हो, कारण आता इथून फ्लड लाईट्स देखील ऑन होणार आहे आणि 2 षटकांचा केस संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चला आता लागोपाठ 3 चौकार आणि लागोपाठ 3 षटकार जर बॅटर मारतायत तर SS मोटर्स सलमान धोबी यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज BCC बोरिवलीच्या फलंदाजाला दिलं जाईल. सुफियान बर्डे आपलं मनपूर्वक स्वागत. चला आता वेळेवरती लक्ष तुझा टीम आई एकविरा स्पोर्ट बादाने. मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळतोय. येणारी 3 षटकं आणि आता शैलेश बॉलिंग मार्क वरती येतोय. 18 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता आहे. चला वेळ भरपूर जास्त घेत आहेत. अंपायर जसे मैदानातून कॉल करतील आपण फ्लड लाईट्स ऑन करणार आहोत. शैलेश तयार. थोडंसं आपण येथून समस्या पाहतोय. खरं तर हे जे मिक्सअप होतो ना, ज्या वेळेला दुमासर फ्लड लाईट्स ऑन होतं आणि दिवसाचं हे जे उजेड आहे या मिक्सअप मध्ये बॅटिंग करणं थोडं कठीण होतं फलंदाजांसाठी. परंतु आता बघूया इथे एक्झॅक्टली BCC बोरिवली बॅटर कशा प्रकारे उत्तर देतात. परफेक्ट वाईड यॉर्कर. शैलेशनं काय सुरुवात केली आहे. पूर्ण लांबीचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. फुल लेन डिलिव्हरी आपण पाहतोय. आउटसाइड ऑप्शन हा चेंडू आणि चांगली सुरुवात शैलेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता योग्य विलेख केला, कारण संदीप प्रकाश या सिच्युएशनला म्हटलं जातं आणि त्या प्रकाशामध्ये आता मात्र फलंदाजी करावी लागेल बोरिवली या संघाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फ्लाय स्लिपचा फिल्डर बॉल वरती पोहोचला होता. काय सामना रंगलाय. प्रत्येक बॉल गणिक टाळ्यांचा गजर होतोय. डॉट बॉल आल्यानंतर बादानेसाठी टाळ्या वाजतायत. जसा मोठा फटका येतोय BCC बोरिवलीसाठी टाळ्या शिट्ट्या वाजतायत, कारण ही स्पर्धाच तेवढी मोठी आहे. प्रेक्षकांनी डोक्यावरती उचललाय एकता ट्रॉफी 2026च्या पहिल्याच दिवसात. हा जो प्रचंड उदंड प्रतिसाद तुम्ही पाहतायत. अगदी बरोबर. पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकाची तुडुंब गर्दी अगदी पहिल्याच दिवसापासून आपण पाहतोय. शैलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं सामना करेल बॅटर पापा सुसे. ओहो, लॉट केलाय पापा सुसे आणि बॉलला भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. येतोय सिक्सर. क्या बात आहे. आणि प्रेक्षक देखील ते आपण पाहतोय उल्हासित होताना, आनंद व्यक्त करताना. पापा सुशे आपण पाहतोय. पापाचा हा चेंडू मात्र आकाशाची गप्पा मारताना पाहायला मिळतोय. नक्कीच आकाशाशी गप्पा मारत तो सरळ सीमेरेषेच्या बाहेर पडला आणि 6 धावा तेथे मिळालेल्या आहेत. जबरदस्त बॉटम हँडचा वापर. रिस्ट मध्ये जी पॉवर आहे ती पॉवर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि धावा या षटकाराच्या मदतीने पुढे सरकत असताना 3400 आकड्यावरती 60चं लक्ष. खरं तर मोठं लक्ष समोर आहे, परंतु कुठल्याही प्रकारे दबाव न घेता नीडरपणे खेळतात. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 15. सामना जिंकण्याकरिता धावांची गरज आहे ती 26. 15 चेंडू आणि 26 धावा इक्वेशन आपण पाहतो या सामन्याचं. शैलेशनं खरं तर मला वाटतं की अगदी क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय. दबाव जरूर असतो ज्यावेळेला एखाद्या टीमच्या होम ग्राउंडवर तुम्ही खेळता, कारण होम ग्राउंड भरपूर मोठ्या प्रमाणात असतं आणि जरूर तो सपोर्ट ज्यावेळेला एखाद्या टीमला मिळतो त्यावेळेला अधिक उत्साही खेळाडू होतात. 13-22चं इक्वेशन हा बॉल सोडून दिला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. थोडंसं ऑप्शनच्या जास्त बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि संघाची धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावप्लेकर पाहायला मिळते ते आता मात्र 39 धावा 39.
मागच्या दोन्ही मॅचचा विचार केला तर पहिला सामना जो होता तेथे धावांचं संरक्षण झालं, दुसरा सामना कमी धावसंख्येत जो होता तेथे धावांचा पाठलाग झाला आणि हा तिसरा सामना तुम्ही पाहतायत आजच्या दिवसातील. 13 बॉल 21 ची गरज आहे बॉल हवेत. मिस टायमिंग जरूर होता, एकदा इथे मिळाली आहे सेकंडचा कॉल. धावबादची संधी असेल परंतु बॉल कलेक्ट करत असताना विकेट कीपर थोडासा अपयशी ठरला आणि त्याचाच फायदा फलंदाजांनी उचललाय. 2 धावा तेथे पूर्ण करत असताना 3 षटकांचा खेळ देखील संपन्न आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 येणारे 12 बॉल 19 ची गरज. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आपण बघतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला. बीसीसी बोरिवली संघ आपण बघतोय 60 लक्षाचा पाठला करताना. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला एनसीसी बोरिवली विपक्ष बामनदेव कुरुन या 2 संघामध्ये टॉस देखील केला गेलेला आहे. एनसीसी बोरिवली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बाबनदेव कुरुन संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आणि आपण बघता फ्लड लाईट्स ऑन झालेल्याने आता मात्र हे क्रीडांगण दुधी प्रकाशामध्ये नाहून निघताना पाहायला मिळते. क्या बात आहे. हे मैदानाचं विहंगम दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळतं. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून प्रिन्स म्यूजच्या कॅमेरामॅनने हे दृश्य टिपलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. एक जमेची बाजू आहे की आपण पाहतोय पापा सुशे चांगल्या टचमध्ये 8 चेंडूचा सामना करताना तो वैयक्तिक 18 धावसंख्येवर फलंदाजी करतोय तर त्याच्यासमोर बाबू नाचन त्याला चांगली साथ देताना पाहायला मिळतोय. हो जरूर पार्टनरशिपची गरज होती आणि ती भागीदारी आता 12 बॉल आणि 19 ची गरज आहे आणि आता हे महत्वपूर्ण षटक असेल. शिवमच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि शिवमनं मला वाटतं की पहिलं षटक टाकलं होतं ज्या वेळेला 13 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी येते मात्र सोपवले गेलेले आहे. चला आता वेळेवरती लक्ष असू द्या दोन्ही टीम. दोघांनाही विनंती आहे हे महत्वपूर्ण षटक. शिवम फॉरेन कडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आखोटप्याचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न हलकासा अपील मात्र पंच संमत नाहीत. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण ऑफिशियल पंच आहेत. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. वादाने संघाला एकच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मला वाटतं की आता दोन्ही अंपायर डिस्कस करतायत आणि त्याच्यानंतर फायनल डिसिजन आपल्यापर्यंत येईल. परंतु हा लाऊडली अपील जोरानं अपील करण्यात आल्या त्या ठिकाणी माहिती आहे कारण बाबू नाचन इथे विकेटची गरज आहे. दोघांपैकी एका खेळाडूला बाद करायचं नवीन बॅटर येणार आणि डेफिनेटली दबाव वाढेल. दॅट्स वाय आता इथून प्रत्येक वेळेला संधी स्वीकारावी लागणार आहे. तो प्रयत्न करावा लागणार आहे. आई एकविरा स्फोट बादानेला अंपायर आपल्या जागेवर जाऊन निर्णय देतीलच. नॉट आउट आपण पाहतोय आणि आता मात्र इक्वेशन पाहायला मिळतं. हा निर्धाव चेंडू आहे. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 19 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. 11 बॉल 19 ची गरज. हळूहळू तर दबाव वाढेल. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. इथे बॅटिंग सोपी नसते. अगदी बरोबर आपण पाहतोय. फ्लड लाईट्स मध्ये या टायमिंग साधणं खूपच महत्वाचं असतं. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र आपण पाहतोय मिशाईम फटका चेंडू हवेमध्ये मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. नो मॅन स्लॅन मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि आता स्ट्रायकर इंडला आपण पाहतोय पापा सुशे जो चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हो थांबवलं त्या ठिकाणी. खरं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्नच केला नव्हता कारण इथे माहिती आहे की पापा सुसेला एखादा मोठा फटका इथून खेळावा लागणार आहे आणि त्याच्यामुळे स्वतःवर त्याने स्ट्रायकिंग एंड ठेवले आणि आता इथून बघूया एखादा मोठा फटका तो खेळणार की पापा सुसेची विकेट प्राप्त करणार गोलंदाज शिवम. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला सार्थकी ठरणारी भूमिका तो आता या ठिकाणी बजावणार का. पापा सुशाने या विजयाच्या अशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत. आपण मध्ये चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. इथे मात्र अगदी खोदून काढलेला आहे. खोलो टप्प्याचा वाईड यॉर्करचा चेंडू होता. कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धावण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 43 वर. 43 धावा धावफलकावरती आता या ठिकाणी बघायला मिळतात आणि समीकरण आता येणारे 9 बॉल शिल्लक आहेत. 17 धावांची गरज आहे. हळूहळू त्या मॅच मध्ये पलटवार होतोय. दुमासर या ठिकाणी कमबॅक केला शिवमनं. आई एकविरा स्फोट बादानेनं. एखादा मोठा फटका बीसीसी बोरिवली संघाला देखील कमबॅक करून देऊ शकतोय. त्या मोठ्या फटक्याची प्रतीक्षा केली जाते.
इथे मात्र हा फटका देखील मिस्टायमिंग आहे. इथे देखील झेल होण्यासारखी संभावना नाही. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतायत. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी शिवमच्या माध्यमातून. शिवमनं पहिल्याच फॉन एंडकडनं गोलंदाजी करत असताना तो यशस्वी ठरलाय, कारण येणारे 8 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पलटवार झालाय आई एकविरा स्फोट भादानेचा. आणि तो पलटवार करू दिलेला आहे. आपण पाहतोय या सिंह या गोलंदाजाने. इथे देखील चांगला चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना सत्यम शिवम सुंदरम असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. ज्याप्रमाणे शिवम गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू टाकलाय आणि प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद झालाय. महत्वपूर्ण विकेट आणि या ठिकाणी अखेर पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. एका ओव्हरनं एखाद्या खेळाडूचं आकलन करणं हे क्रिकेटच्या खेळामध्ये मूर्खपणा ठरत असतो. धुमाळ सर, पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरणारा शिवम पुन्हा पलटवार करून देताना दिसलाय. पुन्हा कॅप्टननं दाखवलेला विश्वास आज तो सार्थकी ठरवताना दिसलाय. आणि समीकरण आता येणारे 7 बॉल 15 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अजून एक मोठ्या फटक्याची प्रतीक्षा केली जाते. आपण पाहतोय मोठा फटका जर इथून येतोय तर बीसीसी बोरिवली संघ नक्कीच कमबॅक करू शकतोय. शत्रुसेन सजवायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. 6 चेंडू आणि 15 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. अगदी आपण पाहतोय वेल बरोबर खर्च केलेला आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 15 धावांची आवश्यकता आहे बीसीसी बोरिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तोफिकजी पटेल साहेबांचं देखील इथे आगमन होतोय. त्यांचं देखील शाहिद खान प्रेजन एकता ट्रॉफी 25-26 मध्ये अधिक स्वागत आहे. हो, आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज ऋतिक गाडगेचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या ऋतिक गाडगेनं 26 धावा नाबाद बनवल्या होत्या आणि त्यामध्ये 4 षटकांचा देखील समावेश होता. नाबाद 26 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. आणि त्याच्याच हातामध्ये आता मात्र चेंडू संघटनेकडे सोपवलेला आहे. फलंदाजीमध्ये त्याचा दिवस राहिलेला आहे. पाहूया गोलंदाजीमध्ये त्याचा दिवस राहतोय का. 6 चेंडू हॅलो 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. ऋतिक गाडगे गोलंदाजी मार्कवर आणि हो 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 पहिला बॉल लावले अपील करण्यात आलं होतं त्या ठिकाणी. आणि इथे एक्झॅक्ट काय घडतंय, एक धाव त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली जाते आणि एका धाव्याने स्ट्राईक रोटेट करत असताना हळूहळू तर इथे एक्झॅक्टली आपण जर विचार केला तर या मॅचमध्ये आता पूर्णपणे शिरकाव केलाय. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली शिवमच्या माध्यमातून. येणारे आता बॉल शिल्लक असतील ते इथून 5 आणि सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या त्या 14 धावा. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. ते मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. ऋतिक गाडगे, ऋतिकनं आज जबरदस्त फलंदाजी केली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 14 ची गरज आहे आणि ओ हो 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 फुलर लेंथ स्विंग अँड मिस. एक्सलंट बॉलिंग फ्रॉम ऋतिक गाडगे. काय फलंदाजी केली होती बॅटिंग करत असताना. 26 धावा जोडल्या होत्या, परंतु आता यावेळेला गोलंदाजी करत असताना डॉट बॉल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. आणि आता उर्वरित 4 बॉल 14 ची गरज आहे. पूर्णपणे सामना झुकवत्या बॉल हवेत. मिस टायमिंग कव्हरला पकडलाय जेल आणि समाप्त होतोय आणखी एक फलंदाज. आजचा खेळ 1 मोर विकेट डाऊन. आपण पाहतोय आपण पाहू शकता इथून आता समीकरण आपण पाहतोय. येणारे बॉल शिल्लक असतील मला वाटतं 3 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावांची अजूनही गरज आहे.
सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. धुमाळ सर, हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल, होत्याचं नव्हतं होईल, या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच सांगू शकत नाही. अगदी बरोबर. कारण आपण पाहतोय असं वाटलं होतं की मध्यंतरी ड्रायव्हिंग सीटवर बोरिवली संघ आहे. मात्र ड्रायव्हिंग सीटवर आता आपल्याला भादन संघ पाहायला मिळतोय. कारण इक्वेशन मुश्किल 3 चेंडू आणि या 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आता इथून हा बॉल अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. पुन्हा एकदा गाडगे, गाडगे समोर, हा बॉल अक्रॉस द लाईन, डाऊन दी बॉल फिल्डर, आणि झेल पकडल्यानंतरचा सेलिब्रेशन. आणि हे पहा, आता टाळ्या वाजू लागल्यात भादानेकरांसाठी, कारण मॅच मध्ये त्यांनी केलाय शिरकाव. भादानी संघ आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आकाशामध्ये सध्या तरी कुठल्या प्रकारचे ढग नाहीत. मात्र परवाचे ढग इथे मात्र विशेष बोरिवली संघाच्या डोक्यावर पाहायला मिळतात. पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यामध्ये आपण बघितलं तर शिवम यांनी जी वापसी करून दिली होती आणि ती वापसी इथे मात्र लाभदायी ठरते ती भादाने या संघासाठी. हो, आता येणारे 2 बॉल आणि 14ची गरज आहे. आणि मला वाटतं की सुपर ओव्हर जरूर मेथड असणार आहे, परंतु तो स्कोर लेवल झाल्यानंतर आता 2 मध्ये 2 षटकार आले तरी देखील 12 धावा बनतील. म्हणजे एखादा एक्स्ट्रा बॉल आला तरच येथे संधी मिळेल. गाडगे तसं करणार का? स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आला राहील, सोडून दिलाय वाईट बॉल आला मॅच मध्ये. धुमाळ सर बॅक करत असताना, कारण आता येणारे 2 बॉल 2 सिक्सर आले तर डेफिनेटली सुपर ओव्हर होऊ शकतं. क्या बात आहे. सुपर स्पर्धा आपण पाहतोय शाहिद खान प्रेजनला एकता ट्रॉफी आणि पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? 2 षटकार, 2 मोठे फटके इथे मात्र येतील का? फुल टॉस, कहाणी में ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपर हिट. सामना अजूनही संपलेला नाही. पिक्चर मेरे बाकी है दोस्त. क्या बात है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अभिमन्यू बॉल राहिलच्या बॅट मधून आलेला हा चौकार आहे. ए पा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता, स्क्वेअर अँड अँगल, फ्रंट अँगल, आणि ओहो, आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये हे आता पंच आपल्यापर्यंत इथून माहिती देतीलच. खरं तर आता ग्राउंड कॉमेंट्री सध्या बंद आहे, फक्त लाईव्ह वर ते आवाज जातोय. म्हणजे मैदानात आमचा आवाज जात नाहीये पंचांना की खेळाडूंना देखील. आता आपल्याला एक्झॅक्ट कळेल की निर्णय काय येतोय. हॅलो हॅलो, चला चला, खेळ सुरू करायचा आहे. पंच निर्णय देतील आपल्यापर्यंत. परंतु अशा कंडिशन मध्ये ज्या चुका झाल्यात ऋतिक गाडगेकडनं, त्या चुका बिलकुल अपेक्षित नव्हत्या धुमाळ सर, कारण त्याच्यासाठी हा सामना भरपूर चांगला राहिला आतापर्यंत. निर्णय येणं बाकी एक्झॅक्टली काय घडले ते. अगदी बरोबर आपण बोलतोय. आणि क्रिकेटमध्ये तसेच चुकांना माफी नसते. तुमची छोटीशी चूक कधी कधी घोटचूक देखील बनवू शकते. एखादं छोटंसं छिद्र देखील मोठ्या जहाजाला बुडवू शकतंय. जोही पंचांचा निर्णय येईल तो अखेरचा असणार आहे. अंफट डिसिजन, लास्ट डिसिजन असणार आहे. भादाने संघ आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे. चला, पंचाचा निर्णय आलेला आहे. भादाने टीम आपण त्वरित क्षेत्रक्षण सजून घ्या. भादाने संघाने क्षेत्रक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ आपण व्यर्थ घालवायचा नाही, कारण पंचाचा निर्णय इथून आलेला आहे आणि पंचाचा जो निर्णय आलेला आहे तो अखेरचा देखील असणार आहे. चला, त्या ठिकाणी पंच निर्णय देतील आणि तोच निर्णय अखेरचा असेल. दोन्ही टीमला विनंती आहे, बीसीसी बोरिवली जरी आयोजक संघ असला तरी क्रिकेटचे जे नियम आहेत ते नियम सर्वांसाठी सेम असतील. आणि नेम तो नेमच असतोय आपण बघतोय.
2 बॉलमध्ये 14 करायच्या होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये एक वाईट बॉल आला आणि त्याच्यानंतर आता ह्या बॉलवर सर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. हा नो बॉल आहे आणि नो बॉलवर चौकार सुद्धा आहे, म्हणजे या 5 धावा आहेत मॅच मध्ये ट्विस्ट. आणि इथून आता आपण पाहतोय की येणारे 2 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 8 धावांची गरज. क्या बात आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. म्हणूनच क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटमध्ये खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. 2 चौकार आले तर सुपर ओव्हर. नक्कीच 2 चौकार आल्यानंतर सामना जिंकेल. आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये इथून 8 धावांची आवश्यकता आहे. येस येस. म्हणजे 7 आले तर सुपर ओव्हर आहे. ओव्हर द विकेट गाडगीचा बॉल समोर हॅमर केलाय. मिस फिल्डिंग. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. धावबादची संधी आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. शेवटच्या एका चेंडूमध्ये आता 7 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. एकता ट्रॉफी आता हळूहळू पहिल्याच दिवशी वर येत असताना आणि आता मध्ये शेवटच्या चेंडूवर जर गोल्डन षटकार आला तर हा सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर पाहायला मिळेल. क्या बात आहे. म्हणजे पहिली सुपर ओव्हर एकता ट्रॉफी मध्ये आपण बघत तर नाही. ज्या प्रकारे खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. फोर्स केला होता मिड ऑफला क्षेत्ररक्षकाकडनं. थोडंसं फंबल पापा सुसे सेकंडचा प्रयत्न करत असताना थोडासा बागाडी पडला आणि त्या ठिकाणी येथे राहिल स्ट्रायकिंग एंडला. राहिल येथे बीसीसी बोरिवलीकरांसाठी एक षटकार मारून पुन्हा मॅच मध्ये शिरकाव करून देणार का, की आता इथून गाडगे चांगला चेंडू हाताळणार. एक चेंडू 7 ची गरज आहे. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. षटकार जर खेचला तर सुपर ओव्हर मध्ये हा सामना पाहायला मिळेल. आता मात्र राहिलचे मुलं हा संघ बोरिवली या एकता ट्रॉफी स्पर्धेमध्ये राहील. जर राहिलने मनात आणलं तर हो नक्कीच नक्की. राहिलला आता इथून बघूया इथून ती कामगिरी करता येणार का, कारण राहिल मुलं संघ या स्पर्धेमध्ये राहणार आहे जर त्यानं षटकार मारला तर. एक बॉल आणि 7 धावांची गरज. क्लोज फिल्डर्स सेली मिड ऑफ शॉर्ट लेग लाईक फिल्डर सेट करण्यात आला. थर्ड मॅन इनसाइड द सर्कल. विकेट किपर अगदी क्लोज होता तर तो थोडासा मागे गेलाय. राहिलला इथून हिरो बनण्याची संधी आलेली आहे. पाहूया राहिलला षटकाराने या सुपर ओव्हर मध्ये आपल्या संघाला घेऊन जातोय का. ओ हो शेवटचा बॉल आणि डॉट. आणि आज बरोबर हा सामना जिंकलाय आई एकविरा स्पोर्ट भादानेनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. भादाने टीमना सामना जिंकत असताना विजयी सलामी दिली आहे. विजय आगाज केलाय एकता ट्रॉफी 2026 मध्ये. हार्ड लक बीसीसी बोरिवली. चांगला खेळ टीमचा राहिला परंतु या ठिकाणी अखेर विजय आई एकविरा स्पोर्ट भादानेचा आपल्याला बघायला मिळाला, कारण त्यांनी अधिक चांगला खेळ केला. आणि आता जाऊया मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. अलिहारे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामनावीराचा पुरस्कार येथे दिला जाणार आहे. आणि अलिहारी या प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय आणि या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पारितोषिक देणार आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच शाबा मोमीन जे आमचे एक्सपर्ट स्कोरर आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. हो ही मॅच समोर. आणि ऋतिक गाडगे ज्यानं 8 चेंडूंमध्ये 26 धावा बनवल्या तोच खेळाडू ठरला या मॅचचा हिरो. क्या बात आहे. ऋतिक याची रोशन कामगिरी पाहायला मिळते आणि ऋतिक गाडगे ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. अलिहारी या प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक देणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक आपण इथून देणार आहोत. चला मैदान खाली करायचं आता. सर्वच खेळाडूंना विनंती करतोय बादाने आणि बोरिवली, कारण एनसीसी बोरिवली आणि आता बाबनदेव कुरून असा सामना तुम्हाला या नंतरचा बघायला मिळेल. रफी पटेल त्यानंतर आपण पाहतोय मशीन आचन त्यांच्यासोबत तंजीब पटेल आणि साईन बोगा यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. ऋतिक गाडगे आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. ऋतिक गाडगे आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये तब्बल पाहतोय आपण 5 पारितोषिक आहेत, ज्यामध्ये आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, जे आम्हाला धनंजय अण्णा गवळी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले आहे. आणि त्यानंतर आकर्षक गिफ्ट हॅम्पर देखील आपण पाहतोय. ऋतिक गाडगे आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी ऋतिक गाडगे. ऋतिक गाडगे ऋतिक याची रोशन कामगिरी
या सामन्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये कुठेतरी डाव कोसळला होता, तो सावरण्याचं काम त्याने केलं होतं. डावाला स्थिरता प्राप्त करून दिली होती, डाव सांभाळला होता आणि तोच ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. सर्वप्रथम आपण गिफ्ट हॅम्पर देऊया. गिफ्ट हॅम्पर दिलं जाते, आपण पाहू शकता साईन मोगा साहेबांचे शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिलं जाते. त्यानंतर तंजू पाटील साहेबांचे शुभ हस्ते हे आणखीन गिफ्ट हॅम्पर दिलं जाते. आणि त्यानंतर मशीन नाचन यांच्या शुभ हस्ते हे आणखीन गिफ्ट दिले जाते, आपण पाहू शकता. आणि त्यानंतर रफी पटेल यांच्या शुभ हस्ते धनंजय गौरी अण्णा स्पॉन्सर ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. क्या बात आहे. ऋतिक मॅन ऑफ मॅच आपण पटकवलं. पहिल्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा प्रतिष्ठा पटकवल्यानंतर कसं फील करतोय? खूप एन्जॉय करतो आणि खूप खुश झालोय. एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच भेटला म्हणजे सर. नक्कीच सेकंड इनिंगमध्ये थोडासा तुमच्या संघावर दबाव होता, मात्र शिवम यांनी जी कामगिरी केली आणि आम्ही कॉमेंट बॉक्समधून देखील उल्लेख केला होता की सत्यम शिवम सुंदरम, सुंदर कामगिरी त्याची पाहायला मिळाली. शिवम बद्दल काय म्हणशील? हा आमचा यंग स्टार आहे आणि बादाना एक्सप्रेस आहे तो सर. क्या बात आहे. नक्कीच. आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तू कोणाला डेडिकेट करशील? पूर्ण टीमला. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. मित्रांनो, हा होता ऋतिक गाडगे जो मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरलेला आहे. मी घेऊन जातो प्रेझेंटेशन बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. येस, थँक्यू सुभाषजी धुमाळ सर. चला, सामना आपण सुरू करतोय आणि मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण यानंतर आणखी एक सिटी क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल, जेथे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल, डीओ स्पोर्ट्स. व्यापेड्याच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती असली की आपण बाजूला व्हायचं आहे. साजिद शेख यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम शजित भाई, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये एकता ट्रॉफी 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. बघा, या ठिकाणी VIP डाईट समोर जी मंडळी आहे, जे प्रेक्षक आहेत, तुम्हाला थोडंसं बाजूला व्हायचं आहे. आता VIP डाईटच्या समोरून थोडंसं बाजूला व्हा. वेलकम साजिद शेख, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि बाबनदेव कुरूंच्या विपक्षामध्ये सामना तुम्ही पाहणार आहात. NCC बोरिवलीचा आणखी एक संघ तुम्हाला मैदानामध्ये दिसेल, जेथे सलामीची जोडी आता मैदानात एंटर झाली आहे. आणि माझ्या सोबतीनं तुम्ही पाहतायत आता कॉमेंटेटर मजर खान. 6:26 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. रोहन मुस्तकीम आणि नाफिस समोर पहिला बॉल ऑन साइडला पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं इन फ्रंट ऑफ द सेंटर बॉल ट्रॅव्हल होतोय आणि तेथे मिळेल पहिल्या चेंडूवरती सिंगल. आणि एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या स्पर्धेमध्ये एक व्हाईट बॉल आणि भीमा नो बॉल साठी फक्त रिव्ह्यू हा दोन्ही संघांना दिला जाणार आहे. लक्षात ठेवा, एक रिव्ह्यू असेल दोन्ही टीमसाठी. या गोष्टीची नोंद तुम्ही घ्या. सिटी क्रिकेटचा थरार देखील एकता ट्रॉफीमध्ये मित्रांनो तुम्ही अनुभवाल, कारण आज चॅलेंज स्पोर्ट्सच्या विरुद्ध डीओ स्पोर्ट्स असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. जी बिल्कुल समीर, आज हम BC4 फॉर्मेट सिटी क्रिकेट का भी लुत्फ लेंगे. रोहन नोवा फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला. हवे ते चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर पोहोचले, परंतु कॅच सुटलाय. जीवनदान त्या ठिकाणी मिळतोय आणि एक धाव सहजगत्या मिळेल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 2 या आकड्यावरती. सिटी क्रिकेट का जो पहला मैच रहेगा चैलेंज स्पोर्ट्स और डीओ स्पोर्ट्स के बीच में रहेगा. इस मैच के बाद एक और PTC का मैच रहेगा. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे और SD डोले के बीच में मैच रहेगा. उसके बाद फिर जो मैच रहेगा वो सिटी क्रिकेट BC4 फॉर्मेट के मैचेस शुरू हो जाएंगे. अगदी बरोबर आहे. आज BC4 भिवंडी सिटी क्रिकेटचा थरार देखील एकता ट्रॉफीमध्ये तुम्ही एन्जॉय करणार आहात. यावेळेला बॅटच्या आतली कडावती बॉल समोर लॉंग ऑनला खेळायचं होतं. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने येतोय आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता 3 या आकड्यावरती. आणि काय प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा. चारही बाजूने प्रत्येकी प्रेक्षक स्टँड आज भरलेला दिसतोय. जी बिल्कुल, ये खास बात रहती है एकता ट्रॉफी की. पहले मैच से हम देख रहे हैं कि जो दर्शकों की तादाद है वो बहुत ज़्यादा, और अब तो रात का वक्त भी शुरू होने जा रहा है. और उसके बाद हम देखेंगे BC4 फॉर्मेट के मैचेस, फिर तो और ज़्यादा चाम आ जाएगा समीर इस टूर्नामेंट में. हो, अगदी बरोबर, कारण
सिटी क्रिकेट मध्ये देखील एक वेगळी मजा असते आणि मोठ्या संख्येने पाठीराखे सिटी क्रिकेटचे जे प्लेयर्स येतात भिवंडीतील नामवंत क्रिकेटर मैदानावर येत असतात आणि जरूर त्यांचे फॅन फॉलोअर्स मोठ्या संख्येने असतात, त्याच्यामुळे आणखी गर्दी तेव्हाही वाढणार आहे. परंतु आज ग्रामीण PTCच्या ग्रामीण क्रिकेटर्सना ही जे प्लॅटफॉर्म मिळालं एकता ट्रॉफीच्या वतीनं आणि आज प्रत्येकी प्रेक्षकानं अगदी डोक्यावर उचलून धरलेली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली. अंडर फ्लड लाईट सध्या आता सामना सुरू झाला आणि त्याच्यामुळे धावांचा पाठलाग होणं थोडंसं पहिल्याच मॅचमध्ये कठीण बघितलं. म्हणजे एकंदरीत काय तर बॅटिंग थोडीशी कठीण दिसली. मात्र आता या सामन्यामध्ये NCC बोरीवली चांगला केस साकारणार का बाबनदेव कुरूंच्या विपक्षात? जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी हो रही वो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। पहले ओवर में जिस प्रकार से रोहन गेंदबाजी करे, पहली 5 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए उन्होंने। पावर प्ले में बहुत ही जबरदस्त गेंदबाजी करते हुए रोहन। अगदी बरोबर, पॉवर प्ले मध्ये सध्या तरी सटीक. ओ हो इथे काय घडलंय, मला वाटतं की कॅच सुटलाय त्या ठिकाणी. जसं की रिॲक्शन आपण गोलंदाजाची पाहतोय, बॅटला हलकासा स्पर्श होता असं वाटतंय आणि त्याच्याचमुळे थोडासा नाराजही दिसला गोलंदाज. विकेट कीपरकडनं चुकी झाली, मात्र येथून पहिलं षटक लाजवाब. काय गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 5 धावा खर्च केल्या रोहनने आपल्या षटकात. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पहले ओवर में रही रोहन द्वारा। पहली 5 गेंदें जिस तरह से उनकी रही थी वो बहुत ही बेहतरीन, और लास्ट गेंद के ऊपर बिल्कुल फंसा लिया था बल्लेबाज को, लेकिन विकेट कीपर जो रहे थे उनका साथ नहीं मिला है उन्हें। बिना किसी विकेट के नुकसान पर पहले ओवर में 5 रन जोड़े दोनों ओपनर बल्लेबाज मुस्तकीम और नौफीज। हालांकि पहले ओवर में शुरुआत उतनी अच्छी नहीं हो पाई।